आता रत्नागिरीला आलोय डेपोमध्ये इथं आणि कोल्हापूर बस लगेचच लागलेली आहे आपली. कोल्हापूर रत्नागिरी साखरपा कोल्हापूर बेळगाव धारवाड. कसलं खोल वाटतंय बा खाली. पूर्ण सह्याद्री कशी दिसते बघा, हिरवीगार भारी दिसतंय. समोरची दृश्य या घाटात आंबा घाटातून जे दिसतायत ना, एक नंबर दिसतंय. म्हणजे जर अजून थोडा थोडा पाऊस असता तर भारी वाटला असता. पण मलकापूरला इथे थांबलोय आणि नाश्त्याला घेतलंय कुर्मापुरी घेतलंय. बघूया टेस्ट हॉटेलमध्ये. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजचा व्लॉग सकाळी चालू केलेला आहे. सर्वांना शुभ सकाळ. तर सकाळ झालेली आहे आणि आज एका नवीन प्रवासाला चाललेलो आहे. तर कोल्हापूरचा प्रवास असणार आहे, रत्नागिरी ते कोल्हापूर बसचा आपला प्रवास असणार आहे. तर बसने चाललो आहोत आम्ही आणि कशा निमित्ताने चाललो आहोत ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. तर आजच्या ब्लॉगमध्ये प्रवास एन्जॉय करा तुम्हाला. आणि आज आम्ही चाललो आहोत, म्हणजे मी आणि पप्पा चाललो आहोत. खरं तर पप्पा जास्त व्हिडिओमध्ये नसतात, तर कधीतरी क्वचित त्यांना बघितलं असेल तुम्ही. आणि आज तुम्हाला दाखवतोय प्रवास आजचा कोल्हापूरपर्यंतचा. तर बसची वाट बघतोय आणि इकडे पप्पा आहेत. हाय करा. जास्त व्हिडिओत कधी ते नसतात, आजच्या व्हिडिओत तुम्हाला दिसतील. आणि सकाळचं भारी वातावरण झालेलं आहे आपल्या कोकणातलं. इथून आपला वाडीतून आपल्या रत्नागिरीपर्यंतचा प्रवास असणार आहे आणि रत्नागिरीतून नंतर मग तिथून कोल्हापूर गाडी वगैरे पकडून जाणार आहोत. भारी बसचा प्रवास आहे खूप दिवसांनी, त्यामुळे एक एक्साइटमेंट भारी आहे. बसचा प्रवास खूप दिवस केला नाही आहे मी, म्हणजे लांबचा असा. शाळेत निघालेत. नमस्कार. सिद्धविद्या शाळेत निघाले. आर्यन आहे तिकडं. कितीला आहे? 7च्या बसनी का क्लास? मजा आहे रे. दोघं तुम्ही? आपली बस आलेली आहे आता. ही बस छान आहे खरं तर. कॅमेरा वगैरे सगळ्या खूप गोष्टी आहेत या बसमध्ये. आता रत्नागिरीला आलोय डेपोमध्ये इथं आणि कोल्हापूर बस लगेचच लागलेली आहे आपली. कोल्हापूर रत्नागिरी साखरपा कोल्हापूर बेळगाव धारवाड हुबळी या मार्गे जाणारी ही गाडी आहे. लगेच लागलेली आहे. तर जायचं, या गाडीचा प्रवास आहे. रत्नागिरी स्टँड आहे ना, एक नंबर झाला आहे खरंच, भारी. अक्कलकोटला वगैरे जाणाऱ्या सगळ्या गाड्या इकडून सुटतात आपल्या रत्नागिरीतून, त्यामुळे टेन्शन नाही. प्रवाशांना कुठेही जाता येतं, फिरता येते. रत्नागिरीतून गाडी सुटते आता. किती तास? जेमतेम 3-3.5 तास प्रवास असेल गाडीचा. सकाळचे 8:45 वाजलेत, बरोबर 8:45 वाजता गाडी सुटते इथून. आल्या मला बस भेटली, बरं झालं. जास्त थांबायला वेळ नाही लागला. रत्नागिरीतून बस सुटलेली आहे आता. बाय बाय रत्नागिरी, भेटू लवकरच. तर निघालो आता कोल्हापूरच्या दिशेने आणि तिकीट काढले. दोघांची सुद्धा तिकीट काढले. दोघांचे तिकीट किती झाले माहिती आहे? इथून आपल्याला कोल्हापूर डेपो गाठायचं आहे. इथून पुढचा प्रवास का असेल, कुठं असेल कळेलच तुम्हाला. तर आता रत्नागिरीतून गाडी सुटली. आल्या मस्त गाडी भेटली. 5 मिनिटापूर्वी गाडी सुटलेली आहे. बरोबर प्रवास चालू झाला आहे आपला. 8:45ला प्रवास सुरू झाला आहे.
बघूया आता कोल्हापूरला जायला जेमतेम 2 वाजतील. बघूया किती वाजतात. आणि प्रवासात बसमध्ये बसून बसून हे होणार आहे असा विषय. करंजवाडी गाव बाजारपेठ इथे गाडी आली. करंजवाडी गाव. गाडी स्टॉप घेत घेत चालले. हायवे त्या साईडला राहिला. इकडून या सिटीतून गाडी इकडून काढला नाही. पुन्हा हायवेला तिकडून पुढे जाऊन टच होईल. हायवे सिटीच्या बाहेरून गेला आहे. दाभोळेमध्ये आलेला आता. दाभोळे इथे हायवेला अटॅच होणार आहे. तिकडून शहरातून आले डायरेक्ट. आणि हायवे सिटीच्या बाहेरून आहे थोडा. हातकंब 30, रत्नागिरी 39, गणपतीपुळे 65. इकडून काम अजून बरंच चालू आहे इकडे या साईडला. झाडं वगैरे सुद्धा लावलेली नाही आहेत. साखरपा बस स्टँडला आले आता. वाजले 10 व्हायला आलेत. साखरपा बस स्टँडला बस आले आता. नशिबात पाऊस नाही. पाऊस असता तर विंडो बंद करून राहायला लागला असता. प्रवास मस्त होतोय. सुका असाच. पाऊस नको असू दे. डोंगर बघा असला समोरचा दिसतोय तिकडे बघा. खतरनाक. अजून काम चालू आहे रस्त्याचं तिकडं. हे बघा टर्निंग बघ असते. ते जे टर्निंग आहेत मोठमोठे आहेत. भारी छोटासा वॉटरफॉल आहे तिथे त्या साईडला आहे. इथूनच दाखवतो. तिकडून दिसणार नाही आपल्याला. छान असं काम चालू आहे रस्त्याचं. खरं तर पावसाला सुरुवात झाली आहे थोडी. रिमझिम आलाय थोडा. इथं ऊन दिसतंय आणि इथं थोडा पडतोय. भारी वाटतंय. पण खूप दिवसांनी एसटीचा प्रवास करतोय ना. एक नंबर वाटतंय. भारी अनुभव आहे. भारी दिसतंय. समोरची दृश्य या घाटात आंबा घाटातून जे दिसतायत ना एक नंबर दिसतंय. म्हणजे जर अजून थोडा पाऊस असता ना तर भारी वाटला असता. पण आता रोड झाल्यामुळे भारीच वाटतं. एक नंबर आंबा घाटातून. तिकडे कडाक्याचं ऊन आहे बघा तिकडे त्या साईडला. असं खोल वाटतंय खाली.
पूर्ण सह्याद्री कशी दिसते बघा, हिरवीगार. वरती घाटाला बघा व्यवस्थित संरक्षणासाठी वरती जाळी वगैरे लावलेली आहे, वरतून दगड वगैरे कोसळू नये, पडू नये म्हणून. घाट क्रॉस करून आम्ही आता घाटाच्या वर आलो आहोत. इकडे सुद्धा रस्त्यांची कामं चालू आहेत. आंबा घाट क्रॉस केलेलंच आहे आम्ही आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आंबा घाट क्रॉस करून तुम्हाला घाटावरती आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची शेती पाहायला मिळते सगळ्यांना, कारण इकडे ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. डोंगर बघा कशी आहेत. घाटावरच्या डोंगरांवरती जास्त झाडं असतात पण ती कमी असतात. आपल्या कोकणामध्ये तिकडे या साईडला कसं जास्त झाडं, घनदाट झाडी असते. इकडे सपाट भाग जास्त आहे वरती. 11 वाजलेत बरोबर आणि मलकापुरात आलो आपण. मलकापूर बाजारपेठ आहे ही. मलकापुरात हळूहळू गाडी थांबत चालले, प्रत्येक स्टॉप घेत चाललेलं आहे. आणि बसमध्ये जास्त गर्दी पण नाही आहे. पाठी तिकडे पाठी पण बस रिकामी आहे पूर्ण. मलकापूरला आले गाडी. वाजलेत बरोबर 11 वाजायला आलेत. मलकापूरला आले. बस सगळ्या लागलेल्या आहेत डिपोला. कडाक्याचा ऊन पडलाय, असं वाटतंय उन्हाळ्यात चालू आहे. भात कापणी चालू आहे, असला ऊन पडलाय बघा. वेगळंच वातावरण वाटतं इकडे वरती आल्याच्या नंतर घाटाच्या वरती. नाश्त्याला इथे 10-15 मिनिटं बस थांबणार आहे. मलकापूरला इथे थांबलोय आणि नाश्त्याला घेतलंय कुर्मापुरी घेतलंय. बघूया टेस्ट हॉटेलमध्ये. पप्पांना काय नको आहे, चहा पित आहेत. पण खाऊया कुर्मापुरी, बघूया कशी आहे इकडची चव. हाय बऱ्यापैकी आहे. मी म्हटलं आता कशी असते ना कशी नाही, पण आहे छान आहे चव, बऱ्यापैकी आहे, मस्त खाण्यासारखी आहे. 15 ते 20 मिनटंच गाडी थांबणार आहे इथं आणि मग सुटणार आहे. तोपर्यंत नाश्ता करूया. पप्पांनी इकडे चाय घेतला नाही प्यायला. या तुम्ही पण नाश्ता करायला. मलकापूर बस डेपोवरून आता गाडी थोड्याच वेळात सुटणार आहे. बारा 45 1:15 झालाय. 1:15 वाजताच गाडी पोहोचले कोल्हापूरला. उतरलेला आहे. गर्दी बस स्टॉप कोल्हापूरचा भरलेला आहे. जबरदस्त गर्दी आहे इकडं, भरलेले माणसं. बस स्टँडला गाड्यावर गाड्या कसल्या येतात माहिती इकडून सगळ्या. अजिबात थांबतच नाही. इकडं ज्योतिबाला जाणारी गाडी आहे वाटतं तिकडं, प्लॅट क्रमांक 22ला. इकडं पण इकडं पण स्टँड आहे. सगळीकडे मोठा स्टँड आहे हा कोल्हापूरचा. ऊन पण कडाक्याचं पडलंय. पाऊस आहे काय वाटतच नाही, समजतच नाही. आता मी तुम्हाला बोललो होतो कुठे चाललंय सांगितलं नाही, परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण आत्ता सांगतो, आजच्या व्हिडिओमध्ये मध्यंतरीत सांगतो तुम्हाला की चाललो आहोत आम्ही नरसोबाच्या वाडीला चाललो आहोत देवदर्शनाला. त्या निमित्ताने इकडे आलो आहोत कोल्हापूरला. इथून आता गाडी बस तिकडे दुसरीकडे जाणारी पकडायची आपल्याला. तर चला जाऊया.
ती गाडी लागेलच थोड्या वेळात. 1:15 झालाय, 1:30च्या दरम्यान गाडी असेल ती. तर चला, गाड्या बघा, बस इतक्या येता येत ना इकडे, काय वाव नाही. खूप साऱ्या बस लागतात इकडे बघा. एक बस आली की दुसरी बस लागली लगेच. आता याच्या जागेला की दुसरी लागेल पण. इचलकरंजीला आली आता गाडी. वाजलेत 2:15 झालेत. इचलकरंजीला गाडी आली. दुसरी गाडी कोल्हापूरवरून आम्ही चेंज केलेली आहे. नरसिंहवाडीमध्ये आम्ही आलेलो आहे. 3 वाजता, बरोबर 3 वाजता गाडी आली इथं. खूप लांबचा प्रवास होता थोडा, पण खूप दिवसांनी बसच्या प्रवासात मजा आली जरा. या बसने इकडे आलो आम्ही. कोल्हापूरवरून ही बस पकडलेली. उतरल्या भूक लागले. एक वडापाव आणि त्याचबरोबर मसाला डोसा मागवलेला आहे खायला. तर या खाऊया आता. कॉफी घेतली. मग अशी गाडीमध्ये सुस्ती येत होती जरा, तर कॉफी पिऊया आता. आतमध्ये इकडे आल्याच्या नंतर आहे ना, मिठाईचा जो स्वाद येतोय ना, म्हणजे एक सुगंध येतोय ना, भारी येतोय. मिठाईची सगळी दुकानं इकडे मिठाईचीच आहे ती, सुगंध भारी येतोय. तर आपण आलो आहोत आता. आणि खरं तर हे बघा, तुम्हाला सांगतो, मंदिर खाली आहे इथं आणि ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे मंदिर. मी जेव्हा गेल्या वेळी आलो होतो ना, आपला व्लॉग आहे, तेव्हा मंदिर पाण्याच्या वरती होतं. आता बघा पाण्याच्या खाली आहे पूर्ण. पाणी बघा केवढं आहे, उंच एवढं आहे ना खाली, खूप खोल पाणी आहे इथे. मंदिर इथे खाली आहे, या पाण्याच्या खाली पूर्णपणे. हा राऊंड आहे ना, त्याच्या खाली मंदिर आहे, या सर्कलच्या खाली. एवढं पाणी आहे बघा याला, नदीला. या नदी कुठली आहे? कृष्णा आणि पंचगंगा. कृष्णा आणि पंचगंगा. हां, तिकडनं येते ती, तिथं संगम आहे. हां, पंचगंगा. हां, तिकडून येते ती पंचगंगा आहे आणि इथेही कृष्णा. 2 नद्यांचा संगम होतो या ठिकाणी. असं भारी. मंदिरात पाण्याखाली गेलेलं आहे. आम्हाला बी घ्या. हा, हो हो. हे बघा, इथून क्लिअर दिसतंय पूर्ण. या सर्कलच्या खाली मंदिर आहे इथं, या झाडाच्या इथे खाली बरोबर. पाणी भरलंय संपूर्ण, पाण्याखाली गेलंय ते. अपोजिट साईडून दाखवतो तुम्हाला, ह्या नदीच्या ह्या पलीकडून. आता आपण जे आहोत ते इथे वरती आहोत ना, मग तुम्हाला दाखवतो मी. ह्या मंदिराचं पाणी म्हणजे हे अपोजिट साईडून आहे. आता हे उन्हाळ्याचा फोटो आहे हा. आणि या जेव्हा आम्ही मागच्या वेळी आलो होतो तेव्हा, आणि याचा ह्या पायाच्या पाण्याची पातळी जी आहे ती एवढी आहे, इथपर्यंत अशी. एवढं पाणी भरलेलं आहे आणि एवढी खाली नदीपासून एवढी पाण्याची पातळी इथपर्यंत गेलेली आहे आता. आणि फक्त वरचं छतच दिसतं, इकडचं मंदिर वगैरे काहीच दिसत नाही आहे आता. असं आहे पावसाळ्याच्या दिवसात. उन्हाळ्याच्या दिवसात असं असतं, एवढ्या पायऱ्या उतरायला आहे तिकडून. आणि आता परंतु पावसाळ्याच्या दिवसात बघा कसं वरपर्यंत पाणी, इथपर्यंत पाणी आहे. म्हणजे किती पाण्याची पातळी मोठी आहे बघा. कृष्णा नदीचं पाणी किती पाण्याला भर आला आहे तो. तिकडं वरती काम चालू आहे. गेल्या वेळी आम्ही आले त्यावेळी पण काम चालू होता. पाण्यात पाय बुडूया. पाण्याची पातळी खूप मोठी आहे. इथं पाणी आलंय बघा कसलं. खाली खूप एरिया आहे फिरायचा. खाली अजून 2 पुरुष तरी पाणी येतं, 2-3 पुरुष.
नदीचा प्रवाह बघा कसा वाहतोय. इकडून ही वरतून कृष्णा येते आणि तिकडून ते दिसते या साईडून ती पंचगंगा. दोन्ही नदींचा संगम आहे त्या ठिकाणी. एका ठिकाणी येऊन दोन्ही नद्या मिळतात. पातळी खूप वाढलेली आहे पाण्याची. इकडे बाहेरपर्यंत पाणी आलं आहे बघा नदीचं. तिकडे पलीकडे बघा ऊसाची शेती आहे सगळी. प्रसाद खरेदी झालेली आहे. इथून प्रसादाची खरेदी केलेली आहे. इकडून आता प्रसादी घेऊन जायला तर पाहिजेच. संध्याकाळी आम्ही आता दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहोत आणि खरेदी केलेली आहे. पुन्हा आपल्याला रात्रीसुद्धा जायचं मंदिरात शेजा आरतीला. रात्री आणि सकाळी काकड आरतीला सुद्धा जायचं आहे. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया, जास्त वाढवूया नको याला. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा डिटेलिंग सुरुवात करूया दाखवायला. तर आता चला पुन्हा रूमवरती जाऊया प्रसादी घेऊन. आम्ही आता येऊन थांबलो, रूम घेऊन थांबलो या ठिकाणी. तर आम्ही रूम घेतलेला आहे भक्ती निवासमध्ये. इकडून मंदिराच्या इकडून जो सरळ रोड येतो इथे भक्ती निवासमध्ये जर तुम्ही रूम घेतलात तर कमी बजेटमध्ये तुम्हाला रूम मिळेल. परंतु प्रायव्हेट रूम घ्यायला गेलात तर थोडा बजेट जास्त असतो, थोडा काय जास्तच असतो. तर बजेट तर आलात तर ऑफ सीझनला तर भक्ती रूममध्ये रूम मिळेलच तुम्हाला भक्ती निवासमध्ये. परंतु सीझनला भक्ती निवासमध्ये सुद्धा रूम मिळत नाहीत. आणि असा होतो विषय, प्रायव्हेट रूम्स असतात ते सुद्धा फुल पॅक असतात. भक्ती निवासमध्ये वेटिंगवरती थांबावं लागतं. तेव्हा कुठे चेकआउट होईल तेव्हा आपल्याला चेक इन देतात, असा तो विषय असतो. प्रत्येक ठिकाणच्या देवस्थानचा हाच विषय असतो. म्हणून भक्ती निवासमध्ये आम्ही आता स्टे करतोय, थांबतोय आजचा दिवस. तर मित्रांनो, आजचा हा रत्नागिरी ते कोल्हापूर आणि कोल्हापूरपासून तो इकडे नरसोबाची वाडी इथपर्यंतचा हा प्रवासाचा व्हिडिओ होता आजचा. आलेलो दर्शनसुद्धा घेतलेला आणि रात्री आता पुन्हा शेजा आरतीला जायचं आहे. पुन्हा सकाळी उठून काकड आरतीला सुद्धा जायचं. पुन्हा सकाळी दर्शन घेऊन मग आम्ही निघणार आहोत. तर तो ब्लॉग वेगळा असेल, तो व्हिडिओ वेगळा असेल. परंतु आजचा ब्लॉग थोडा मोठा झाला असेल तर इथेच थांबवूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.